बेटा समोरून का इकडून इकडून अपने अपने ग्रुप में लोग यहाँ से डाल बेटा सामने जहाँ से बाबा तुम्ही आज पुढे आ जाओ अटा बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय हाथी घोड़ा पाल की जय की नैया लाल की बोलो गौ माता की जय गौ माता की आणि सगळ्यांनी दुपारी 3 वाजेपासून ते 7 वाजेपर्यंत जास्तीत जास्त हजेरी लावावी असं सगळ्या गोभक्तांना आवाहन आहे. जय गोमाता जय गोपाल. यांना एक अतिशय अशी चांगल्या प्रकारची पर्वणी आपल्याला उद्या या ठिकाणी मिल परिसरात आपल्याला अनुभवास मिळणार आहे. धेनू मानस गौ कथेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कथेसाठी परमपूजनीय गंगा कृपालाक्षी पूजनीय असे गोपाल मनीजी महाराज यांची भव्य गौकथा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या गौकथेचं ठिकाण आहे मिल परिसरातील शाळा क्रमांक 28 चितोड नाका या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या कथेचा साठी धुळे शहराचं संपूर्ण खानदेशात गौमातेच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी अहोरात्र झटणारं श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय रवींद्र बापूजी शेलार तसेच संपूर्ण गौरक्षक गौसेवक यांच्या वतीने या गौकथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या गौकथेचा वेळ दिनांक 8 जानेवारी दुपारी 3 ते संध्याकाळी 7 पर्यंत या ठिकाणी या कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी माझी व संपूर्ण प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही विनंती करतो की या गौकथेला जास्तीत जास्त गौभक्तांनी गौसेवकांनी उपस्थिती द्यावी. जय श्रीकृष्ण जय गोमाता. एक दिवशी गोकथेचं आयोजन केलेलं आहे. ज्यांनी संपूर्ण जीवन आपलं गोमातेसाठी अर्पण करून दिलेलं आहे ते जगविख्यात राष्ट्रीय संत परमपूज्यनीय गोपाल मनीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून आपल्याला गोकथेचा लाभ होणार आहे. आयुष्य आपलं या मातीसाठी आहे पण एक दिवस का होईना आपण या गोमातेसाठी द्या. आज आपलं भाग्य आहे, या धुळे नगरीचं भाग्य आहे, आपल्या खानदेशाचं भाग्य आहे की आज आपल्याला असे राष्ट्रीय संत लाभलेले आहेत. आणि ज्यांच्यामुळं आपल्याला लाभलेले आहेत ते द्वारकाधीश प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक माननीय श्री रवींद्र बापूजी शेलार, माननीय श्री नगरसेवक अमोलजी मासुळे म्हणजे बंटी दादा. द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. बरं, हा कार्यक्रम एकट्याचा नाही आहे, कारण एकट्याचा नवे खेळ म्हणूनही मेळ जमविला. एकट्या माणसाकडून जे कार्य होत नाही ना त्याला सर्वांनी हातभार लावावा लागतो. जगाचा मायबाप भगवान परमात्मा गोपाल कृष्ण भगवंताने गोवर्धन उचलला असता करंगळीमध्ये, पण त्या ठिकाणी सर्व गोपाळांनी काय केल्या, काठ्या लावल्या. मग तसं भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आज आपल्याला हा भव्य दिव्य गोकथेचा गोवर्धन उचलण्यासाठी या ठिकाणी शेलार बापू आहे. पण तुम्ही आपण गोपाळ म्हणून त्या ठिकाणी फक्त काठ्या लावण्यासाठी उद्या ठीक दुपारी 3 वाजेला शाळा क्रमांक 28 मिल परिसरामध्ये या ठिकाणी भव्य आणि दिव्य गोकथा होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त संख्येने या गोकथेचा लाभ घ्या ही सर्वांना एक विनंती करतो. जय गोमाता. गो माता की जय. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय. माझ्या माता पितांनो, गोमाताला आपल्या आधाराची आज खूपच गरज आहे. गोमाताच्या दुधापासून बनवलेले पदार्थ आपण खूपच आवडून खातो. मित्रांनो, आपण फेसबुक, व्हॉट्सअप, कार्टून, TV यांना भरपूर टाइम देऊ शकतो. मग मित्रांनो, आपल्या घरात गोमाताची अर्धा तास सेवा केली तर गोमाता कत्तल खाण्यापासून बचावू शकतो. माझे माता पितांनो, आपण आपल्या मुलगीला आपल्या समाजात चांगला मुलगा शोधून 5 लाख 7 लाख लावून आपल्या मुलगीला समाजात देऊ शकतो. मग गोमाताला 20 रुपयाचा चारा
लोक गोमाताचं दूध दररोज पिता आपल्या मुलाबाळांना पुष्ट करतात. गोमाता शेवटच्या क्षणी मित्रांनो आपल्या रडते, आरोड्या मारते, पण आजचा मनुष्य खरोखर माणूस राहिला नाही. गोमाता आपल्या समोर दिसते. गोमाताला मोठ्या सुराने मान कापले जातं आणि जोराने मारले जातं. गोमाता तळपते, त्या क्षणी देखील मित्रांनो गोमाता आपल्या आटोपणा काढते. शेतकरी माझे माता पितांनो, गोमाता समाजातर्फे सांगण्यात येते की आम्ही कुटुंबाशी एकनिष्ठ राहतो. तुम्ही दिलेले खातो त्याबद्दल व शेण, गोमूत्र, तूप व भरपूर काही गोमाता म्हणून किंमत करतात आणि गोमाताला कसाईच्या दारात मारून फेडतात. मग आपल्या परिवारातील एखादा व्यक्ती असा मारला गेला तर आपल्याला चालेल का? मग गोमाताच्या बाबतीत असा निर्णय का? माझे माता पितांनो, गोमाता मरते तरी सुद्धा साथ देत नाही, कारण की गोमाता एक माता आहे, सर्व लोकांची आई आहे. गोमाताचं रक्षण करणं सर्वांचं कर्तव्य आहे. जय गोमाता. जय गोमाता.